माननीय अध्यक्ष महोदय, आपल्या अनुमतीने दोन्ही सभागृहाच्या संयुक्त समितीच्या प्रतिवृत्तानुसार आलेले सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 33 महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक 2024 विचारात घेण्यात यावे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो। प्रस्ताव असा आहे की दोन्ही सभागृहांच्या संयुक्त समितीच्या प्रतिवृत्तानुसार असलेले सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 33 महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक 2024 विचारात घेण्यात यावे। प्रश्न असा आहे की महोदय, दोन्ही सभागृहाच्या संयुक्त समितीच्या प्रतिवृत्तानुसार असलेले सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 33 महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक 2024 संमत करावे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो। अध्यक्ष महोदय, या ठिकाणी आपल्याला कल्पना आहे की हे जे काही विधेयक आहे हे विधेयक आपण डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये सभागृहामध्ये मांडलं होतं आणि त्यानंतर सभासदांची अशी इच्छा होती की याच्यावर विस्तृत चर्चा झाली पाहिजे आणि राज्य सरकारलाही या विधेयकाबद्दल वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या अफवा होत्या त्या अफवांना योग्य उत्तर मिळालं पाहिजे आणि लोकशाही पद्धतीनं हे विधेयक मंजूर झालं पाहिजे म्हणून आपण हे संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठवायचा निर्णय घेतला। या संयुक्त चिकित्सा समितीमध्ये श्री चंद्रशेखरजी बावनकुळे माननीय महसूल मंत्री हे समिती प्रमुख म्हणून यांनी चांगलं काम त्या ठिकाणी केलं। या संयुक्त चिकित्सा समितीमध्ये सन्माननीय श्री जयंतराव पाटील, श्री नानाभाऊ पटोले, श्री भास्करराव जाधव, श्री विजय वडेट्टीवारजी, डॉक्टर जितेंद्र आव्हाडजी, श्री दीपक केसरकरजी, श्री अनिल पाटीलजी, श्रीमती मनीषा चौधरी, श्री मंगेश कुडाळकर, श्री अजय चौधरी, श्री रणधीर सावरकर, श्री तुषार राठोड, श्री राजेश पाडवी, श्री रमेश बोरनारे, श्री सिद्धार्थ शिरोळे, श्री मनोज कायंदे हे विधानसभा सदस्य आणि यांच्यासोबत विधान परिषदेचे सदस्य श्री सतेज उर्फ बंटी पाटीलजी, श्री विक्रम काळेजी, श्री शशिकांत शिंदेजी, डॉक्टर मनीषाताई कायंदे, श्री सुनील शिंदेजी, श्रीमती उमाताई खापरे, श्री ज्ञानेश्वरजी म्हात्रे व श्री अमित गोरखे आणि त्याचप्रमाणे श्री अंबादासजी दानवे अशा प्रकारे या सर्व सदस्यांनी या विधेयकावर या ठिकाणी संयुक्त चिकित्सा समितीमध्ये काम केलं। पहिल्यांदा तर मी समिती प्रमुख आणि समितीच्या सर्व सदस्यांचे आभार मानतो की त्यांनी सातत्याने या विषयावर चर्चा करून क्लॉज बाय क्लॉज विचार करून त्याचप्रमाणे जवळपास 12,000 सूचना या जनतेकडनं आल्या होत्या त्याचंही वर्गीकरण करून आणि आपला जो अंतिम अहवाल आहे तो अहवाल या सभागृहाला सादर केलेला आहे। मला हे विशेषतः नमूद केलं पाहिजे की हा अहवाल सादर होत असताना या अहवालाला कुठली डिसेंट नोट नाही। हा अहवाल जो आपल्या पुढे आलेला आहे याच्यामध्ये कुठली डिसेंट नोट नाही आहे, ही आनंदाची गोष्ट आहे। जयंतराव, ही फार समाधानाची गोष्ट आहे। ते एक्झॅक्टली तुम्ही जे जे सांगितलं ते सगळं मान्य झालेलं आहे आणि तुम्ही काही चुकीचं सांगितलेलं नाही आणि काही चुकीचं केलेलं नाही। मुळामध्ये हा कायदा आणण्याचं कारण काय आहे तर आपल्याला कल्पना आहे की देशामध्ये मोठ्या प्रमाणात मागच्या काळामध्ये काही राज्य ही नक्षलग्रस्त किंवा माओवाद्यांनी किंवा ज्याला आता टर्मिनॉलॉजी आली आहे कडवी डावी विचारसरणी, ही त्याची टर्मिनॉलॉजी आहे। कडवी डावी विचारसरणी, माओवाद याला लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम अशा प्रकारचं नाव दिलेलं आहे। कोर्टातही तेच म्हटलं जातं
आणि अशा प्रकारच्या विचाराने प्रेरित होऊन अनेक लोक हे सुरुवातीच्या काळामध्ये बंदुका हातात घेऊन त्या ठिकाणी व्यवस्थेच्या विरुद्ध लढा, भारतीय संविधानाने जी व्यवस्था उभी केली आहे ती आम्हाला मान्य नाही आणि म्हणून आमचा हा लढा आहे, आम्हाला साम्यवादी अशा प्रकारची व्यवस्था उभी करायची आहे, अशा प्रकारच्या विचारातनं या संघटना तयार झाल्या. गेल्या काही वर्षांमध्ये केंद्र सरकार असतील, वेगवेगळ्या प्रकारची राज्य सरकार असतील, या सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात काम केल्यानंतर आता हा जो बंदूक घेऊन जो माओवाद आहे, हा माओवाद हळूहळू संपुष्टाकडे यायला लागलाय. महाराष्ट्र त्याचं उदाहरण आहे की महाराष्ट्रामध्ये पूर्वी 4 जिल्हे आपले माओवादाने ग्रसित होते, आता केवळ 2 तालुक्यांमध्ये आपल्याला त्या ठिकाणी ऍक्टिव्ह माओइझम दिसतंय आणि ते देखील पुढच्या वर्षभरामध्ये त्या ठिकाणी राहणार नाही अशा प्रकारची अवस्था आहे. पण त्याच वेळी याचं दुसरं स्वरूप हे तयार व्हायला सुरुवात झाली ज्यावेळेस ऍक्टिव्ह मिलिटंट्स मिळत नाहीत, त्यावेळी पॅसिव्ह मिलिटंट्स तयार करायचे आणि म्हणून यातनं मोठ्या प्रमाणात जनसंघटना ज्यांची नावं पाहिल्यानंतर आपल्याला असं वाटतं की ही लोकशाही वाचवण्याकरता तयार झालेल्या संघटना आहेत, पण त्या संघटनांची कारवाई पाहिल्यानंतर ते लोकशाही मानत नाहीत आणि त्या संघटना भारताचं संविधान देखील मानत नाहीत. आणि म्हणून मी आपल्याला या ठिकाणी निदर्शनास आणून देऊ इच्छितो की ही जी माओवादी भारतीय कम्युनिस्ट पार्टी माओवादी जी आता बॅन्ड संघटना आहे, केंद्र सरकारने बॅन केलं आहे आणि सगळ्यांचं त्या ठिकाणी बॅन आहे, याच्या सगळ्या ऑफशूट आहे, यांचं हे संविधान आहे. हे संविधान काय सांगतं? हे संविधान सांगतं मार्क्सवादी लेनिनवाद माओवाद इनकी गतिविधियों को सभी क्षेत्र में इसके विचारों का मार्गदर्शन करने वाला विचारात्मक आधार क्रांति के एक अंग के रूप में भारतवर्ष में नवजनवादी क्रांति को आगे बढ़ाना तथा उसे पूरा करना है. पार्टी का अंतिम लक्ष्य अधिकतम साम्यवादी व्यवस्था की स्थापना है. यह नवजनवादी क्रांति सशस्त्र कृषि क्रांतिकारी युद्ध अर्थात दीर्घकालीन लोक युद्ध जिसका केंद्रीय कार्यभार इलाकावार सत्ता दखल करना और उसके जरिए आगे बढ़ना यह होगी. दीर्घकालीन लोक युद्ध गांवों से शहरों को घेरते हुए और अंत में उस पर कब्जा करते हुए आगे बढ़ाया जाएगा. इसलिए देहाती इलाके और साथ ही साथ दीर्घकालीन लोक युद्ध एकदम शुरुआत से ही पार्टी कार्य के गुरुत्व केंद्र बने रहेंगे. इस क्रांति की पूरी प्रक्रिया के दौरान पार्टी, सेना और संयुक्त मोर्चा 3 जादुई हथियारों की भूमिका निभाएंगे. जनसंगठन और जनसंघर्ष आवश्यक और अपरिहार्य है, किंतु उनका उद्देश्य युद्ध की सेवा करना है. गुरिल्ला जोनों को और गुरिल्ला आधारों को विकसित करना तथा रूपांतरित करते हुए आधार क्षेत्रों की स्थापना करना और पूर्ण रूप से विकसित एक जनमुक्ति सेना बनाना पार्टी का फौरी और सबसे अनिवार्य कार्यभार है. मी सगळं आपल्याला वाचून दाखवणार नाही, पण त्यातल्या काही महत्त्वाच्या गोष्टी वाचून दाखवणार आहेत. मग आता याचा उद्देश काय? त्यांनी मग त्याच्यात उद्देश दिलाय. लक्ष्य और उद्देश्य. पार्टी का फौरी लक्ष्य केवल दीर्घकालीन लोक युद्ध द्वारा साम्राज्यवाद और नौकरशाही पूंजीवाद को उखाड़ फेंक कर नवजनवादी क्रांति को संपन्न करना तथा सर्वहारा वर्ग के नेतृत्व में जनता के जनवादी
अधिनायकत्व की स्थापना करना है, म्हणजे भारतीय संविधानाला उडतवून टाकायचं आहे. यह आगे साम्यवाद की स्थापना के लिए संघर्ष करेगी. पार्टी का अंतिम लक्ष्य सर्वहारा वर्ग के नेतृत्व में क्रांति को निरंतर जारी रखते हुए साम्यवाद की स्थापना करना और इस दुनिया से शोषण की व्यवस्था को समाप्त करना. आता याच्या पलीकडे सगळ्यात महत्त्वाचा पॅराग्राफ तुम्हाला वाचून दाखवतो. त्यांचं काय म्हणणं आहे, काय करायचं आहे त्यांना. उसे पार्टी के अधिकार कर्तव्य दिले आहेत. त्यात 16 नंबरचा त्यांचा क्लॉज आहे कि उसे पार्टी की विचारधारात्मक और राजनीतिक आधारों की रक्षा करनी होगी तथा इसका विकास करने का प्रयास करना होगा और विभिन्न तरह के गैर सर्वहारा प्रवृत्तियों, संशोधनवादी नीतियों, संशोधनवादी प्रवृत्तियों, कार्यशैली, वाम और दक्षिण अवसरवाद. आता इतनं महत्वाचं आहे. काय त्यांना काढायचं आहे, कशाच्या विरुद्ध आहे. अर्थवाद, संसदवाद, कानूनवाद म्हणजे भारताची संसद आणि भारताचा कानून म्हणजे भारताचं संविधान, सुधारवाद, उदारमतवाद, संकीर्णतावाद, अनुभववाद, मनोगतवाद, ऐसे अराजक विचारों एवं प्रवृत्तियों के खिलाफ अनवरत रूप से विचारधारात्मक और राजनीतिक संघर्ष संचालित करना. कोणाच्या विरुद्ध आहे. देशाच्या संविधानाच्या विरुद्ध, देशाच्या संसदेच्या विरुद्ध, सुधारमतवादाच्या विरुद्ध, उदारमतवादाच्या विरुद्ध, अनुभववादाच्या विरुद्ध आणि मनोगतवादाच्या विरुद्ध निरंतर युद्ध पुकारायचं, अशा प्रकारची यांची नीती आहे. आणि हे कुठे कुठे करायचं, केवळ जंगलामध्ये करायचं असं नाही. मी त्यातला मधला पोर्शन वाचतोय. नगर शहर कमेटी उसी स्तर में चुनी जाएगी. पार्टी सेल इसके किसी एक गांव में अथवा 2 या 3 गांवों को मिलाकर अथवा एक फैक्ट्री अथवा एक शैक्षणिक संस्थान में अथवा मोहल्ले में अथवा 2-3 मोहल्लों को मिलाकर 3 से 5 सदस्य ये चुने जाएंगे और जन संगठनों की इकाइयों में सेल गठित किए जाएंगे. हे जे आपण ज्याला शहरी माओवाद म्हटलं, शहरी नक्षलवाद म्हटलं, तो हा आहे. हे त्यांचं डिझाईन आहे. आणि याच्यामध्ये कार्यप्रणाली काय. पार्टी शुरू से ही सेना पर पूर्ण नियंत्रण करेगी. चूंकि पार्टी क्रांति की संपूर्ण राजनीतिक रणनीति और कार्यनीति का निर्धारण करती है, इसलिए यह अपने सामने दीर्घकालीन लोक युद्ध के विकास के स्तर को ध्यान में रखते हुए सेना के भीतर पार्टी संगठनों और कार्यप्रणाली और उनके रूपों को भी निर्धारित करेगी. आणि जन संगठनों की कार्यकारिणी कमेटियों में पार्टी फ्रैक्शन गठित किए जाएंगे. वास्तविक जनसंघटन म्हणजे हे जे ज्या संघटना आपण बॅन करा म्हणतोय त्या संघटना म्हणजे जनसंघटन म्हटलेलं आहे. वास्तविक ठोस परिस्थितियों के अनुसार उपयुक्त तरीके अपनाते हुए पार्टी फैक्शन जन संगठनों की कार्यकारिणी कमेटियों का मार्गदर्शन करेंगे. फैक्शन गुप्त रूप से काम करेगा. फैक्शन का मार्गदर्शन करने वाली पार्टी कमेटी सदस्य की राय अंतिम मानी जाएगी. यदि फ्रैक्शन कमेटी के सदस्य कोई भिन्न मत रखते हो तो अपने विचार को लिखित रूप से संबंधित पार्टी के उच्चतर कमेटी में वो ले जाएंगे. म्हणजे हे एक डिझाईन आहे की ज्या डिझाईनमध्ये या ठिकाणी भारतीय संवैधानिक व्यवस्था उलटून लेनिन आणि मार्क्सने जी व्यवस्था चीनमध्ये उभी केलेली आहे ती व्यवस्था या देशामध्ये उभं करायचा, अशा प्रकारचा हा यांचा विचार आहे. आणि म्हणूनच आपण जर बघितलं तर या संदर्भात यापूर्वी अशा प्रकारचा कायदा तेलंगणा राज्याने केला, आंध्र प्रदेश राज्याने केला, ओरिसाने केला,
झारखंडनी केला आणि या सगळ्या राज्यांनी हा जो कायदा केला यानुसार केंद्र सरकारने सगळ्या राज्यांना हे ॲडवाइस केलं की राज्यांनी असा कायदा केला पाहिजे. आणि याच्या पाठीमागचं कारण काय झालं तर यापूर्वी अशा प्रकारचं बॅन करताना काही केसेसमध्ये आपण UAPA लावला आणि सर्वोच्च न्यायालयाने एक निकाल दिला की जोपर्यंत ॲक्टिव्ह टेरर ॲक्टिव्हिटी होत नाही तोपर्यंत UAPA लावता येणार नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्या असं लक्षात आलं की आता UAPAच्या माध्यमातून अशा प्रकारच्या गोष्टींवर कारवाई करता येणार नाही. आणि म्हणून मग जी सगळी राज्य होती त्या सगळ्या राज्यांना केंद्र सरकारने हे जे काही 4 राज्यांनी कायदे केलेले आहेत या कायद्यांसारखा कायदा करण्याकरता या ठिकाणी सांगितलं. आता मला हे देखील लक्षात आणून द्यायचंय की हा अर्बन माओवाद आज आलेला आहे का. आपण बघा की UPAचं सरकार असताना हा 18 फेब्रुवारी 2014 विचारलेला प्रश्न आहे होम अफेअर्स मिनिस्ट्रीला. आणि त्याच्यामध्ये प्रश्न काय विचारलाय वेदर अंडर इन्क्रीजिंग प्रेशर फ्रॉम सिक्युरिटी फोर्सेस द नक्सलाइट्स हॅव enclosed in deep forest have started spreading their wings throughout the country by forming front organization. If so, the government has identified such organizations working from Naxalites. If so, name such organizations operating out of Delhi and various other parts of the country. The details of the action taken to keep watch on the operations of the organization and the action taken against them. त्यावेळी होम मिनिस्टरनी दिलेला या ठिकाणी रिप्लाय आहे. ज्या रिप्लायमध्ये त्यांनी काय म्हटलंय ऑन द ऑकेजन्स ड्युरिंग ऑपरेशन बाय सिक्युरिटी फोर्सेस द CPI माओइस्ट अंडरग्राउंड केडर्स शिफ्ट टू सॉफ्टर एरियाज including urban areas looking for safe hideouts. On such occasions the overground front organizations provide safe hideouts to armed cadres. The front organizations also facilitate procurement of supplies to the Maoist war machinery. They also initiate legal action on various issues to slow down the enforcement regime. They also adept at the dissemination of propaganda and disinformation to demonize the state and security forces. Of late, it has also come to notice that members of such fronts and organizations are mentoring professional revolutionaries to be inducted in the underground movement. दुसरं उत्तर त्यांनी काय दिलंय Yes, madam, the list of active front organizations of the CPI Maoists operating in the country is annexed. The activities of CPI Maoist and its front organizations are closely monitored and suitable action wherever warranted is taken by the state government concerned. आणि मग त्यांनी ही यादी दिली आहे, प्रत्येक राज्याची यादी दिली आहे. आंध्र प्रदेश, बिहार, छत्तीसगड, दिल्ली, गुजरात, झारखंड, कर्नाटका, केरळ, महाराष्ट्र आणि ओडिसा, पंजाब, तमिळनाडू, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, वेस्ट बेंगॉल अशी यादी दिलेली आहे. आपण जर बघितलं तर आता महाराष्ट्राची जी यादी UPA सरकारने दिली आहे, नावं जर आपण बघितले तर असं वाटतं की या किती चांगल्या ऑर्गनायझेशन्स आहेत. दंडकारण्य आदिवासी किसान मजदूर संघटना, क्रांतिकारी आदिवासी महिला संघटन, रिव्होल्युशनरी डेमोक्रेटिक फ्रंट, विरोधी सांस्कृतिक चळवळ, इंडियन असोसिएशन ऑफ पीपल्स लॉयर, कमिटी अगेन्स्ट व्हायलन्स ऑन वुमन, कबीर कला मंच. मी दिलेलं नाही आहे, UPAच्या सरकारने हे लोकसभेमध्ये या फ्रंटल ऑर्गनायझेशनची ही दिलेली माहिती आहे. आणि एवढंच नाही तर या संदर्भात
युपीएच्या सरकारमध्ये एक ॲफिडेव्हिट कोर्टामध्ये दाखल झालेला आहे, ज्या ॲफिडेव्हिटमध्ये अतिशय स्पष्टपणे या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की द सेकंडरी स्ट्रॅटेजी, म्हणजे खूप सगळं त्याच्यावर अर्बन माओइझमवरच आहे, त्यांनी शब्द यूज केला आहे अर्बन माओइस्ट, पण याच्यामध्ये मी सगळं वाचून दाखवत नाही. द सेकंडरी स्ट्रॅटेजी ऑफ CPI माओइस्ट इज टू मोबिलाइज certain targeted sections of the population, especially the urban population, through its mass organizations, which are otherwise known as frontal organizations. The mass organizations mostly operating under the garb of human right NGOs and organically linked to CPI Maoist party structure, but maintain separate identities in an attempt to avoid legal ability. These mass organizations are generally manned by ideologues who includes academicians and activists fully committed to the party line. Such organizations ostensibly pursue human right related issues and are also adept as using the legal process of Indian state to undermine and emasculate enforcement action by the security forces and also attempt to malign the state institutions through propaganda and disinformation to further cause their revolution. त्यानंतर त्यांनी तिसरी एक सांगितलेली आहे की कशा प्रकारे या सगळ्या ऑर्गनायझेशनचा एकत्रितपणे आपल्या संविधानावर अटॅक होतो, हे सगळं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. हे ॲफिडेव्हिट या ठिकाणी युपीएच्या सरकारने माननीय सर्वोच्च न्यायालयाला त्यावेळी दाखल केलेलं आहे. आता आपण जर या ठिकाणी बघितलं तर आज कायदा नसल्यामुळे काय अवस्था आहे तुम्हाला सांगतो. ज्यांच्याकडे कायदा आहे, आंध्र प्रदेश 19 संघटना आहेत, त्यातल्या 7 त्यांनी बॅन केलेल्या आहेत. त्यानंतर झारखंड 14 संघटना आहेत, 14 बॅन झालेल्या आहेत. त्यानंतर तेलंगणा 29 संघटना आहेत, त्यातल्या 7 त्यांनी बॅन केलेल्या आहेत. देशामध्ये सर्वात जास्त संघटना महाराष्ट्रात आहेत, 64. महाराष्ट्रात आहेत. हा लोकसभेत आलेला आहे आकडा. सगळ्यात जास्त जनसंघटना या महाराष्ट्रामध्ये आहेत. अशा प्रकारच्या कडव्या डाव्या विचारसरणीचे 64 एकही बॅन नाही आहे. आणि याच्या व्यतिरिक्त 6 संघटना अशा आहेत महाराष्ट्रामध्ये की ज्या या 4 राज्यांनी बॅन केल्या आहेत, पण महाराष्ट्रामध्ये कायदा नसल्यामुळे ते महाराष्ट्रात ऑपरेट करतायत. त्यांचं हेड ऑफिस महाराष्ट्र आहे आणि ते महाराष्ट्रातनं ऑपरेट करतायत. त्यामुळे एक प्रकारे महाराष्ट्र सेफ हेवन झालाय. आणि अशा प्रकारे 4 राज्यांनी बॅन केलेल्या संघटना महाराष्ट्रात ऑपरेट करतात. 64 संघटना. आता जर आपण बघितलं तर सगळ्यात मोठा हॉटबेड हा त्यांनी या ठिकाणी महाराष्ट्र सांगितलेला आहे. आणि त्यातही जे काही त्यांचे डॉक्युमेंट्स आहेत वेळोवेळी छाप्यांमध्ये सापडलेले आहेत, त्याच्यामध्ये मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आणि गडचिरोली, कोकण, अमरावती आणि बीड प्रदेशाचा समावेश. याच्यामध्ये हे सगळं विस्तारित करायचं आहे. अशा प्रकारचे त्यांचे हे सगळे डॉक्युमेंट्स आपल्याला या ठिकाणी सापडलेले आहेत. आणि म्हणूनच हा जो काही कायदा आपण या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतो आहोत, अशा प्रकारे आता जेव्हा गडचिरोली सारख्या ठिकाणी ऍक्टिव्ह केडर संपताय, त्याच वेळी पॅसिव्ह अशा प्रकारे भारतीय संविधानाच्या विरुद्ध चीड निर्माण करायची, लोकांचं ब्रेन वॉश करायचं. जसं ISI किंवा ISIS हे रॅडिकलायझेशन करतं, हे वेगळ्या प्रकारचं रॅडिकलायझेशन आहे. आणि याच्यामध्ये जे ॲफिडेव्हिट मी वाचलं त्यात त्यांनी डिटेलही दिले आहेत. चांगल्या चांगल्या प्राध्यापकांचं ब्रेन वॉश करतात, चांगल्या ब्युरोक्रॅटचं ब्रेन वॉश करतात. अशा प्रकारची त्यांची मोडस ऑपरेंडी आहे. आणि म्हणून
हा कायदा आपण तयार करायला घेतलेला आहे आणि आता या कायद्याच्या संदर्भात काही लोकांच्या मनामध्ये संभ्रम आहे। पहिल्यांदा तर या कायद्यामध्ये इंडिव्हिज्युअलला अटकच करता येत नाही, कोणालाही व्यक्तीला डायरेक्ट अटक करता येत नाही। जेव्हा एखादी संघटना बॅन होते, बॅन झालेल्या संघटनेचा जर तो सदस्य असेल तरच त्याला अटक करता येते। त्यामुळे हे जे काही सांगितलं तर सरकारच्या विरोधात बोलतात म्हणून आम्ही अटक करून टाकू, विरोधाचा आवाज दाबण्याकरता, हे कुठेही या कायद्यात नाही, असं करता येत नाही। नाही, असं करताच येत नाही आणि असं करायचा प्रयत्न केला तर असा कायदा टिकूही शकत नाही। दुसरं, आपण जर बघितलं असेल तर या कायद्याने सगळ्यात मोठं मेकॅनिझम काय उभं केलंय? सगळ्यात मोठं मेकॅनिझम हे आहे की एखादी संघटना अशा प्रकारचं काम करते असं लक्षात आल्यानंतर राज्य सरकारला किंवा पोलीस जो काही यंत्रणा आहे त्या यंत्रणेला ते नोटिफाय करावं लागेल आणि एका प्राधिकरणाकडे जावं लागेल। प्राधिकरणात कोण आहे? हायकोर्ट जज, डिस्ट्रिक्ट जज आणि पीपी अशा 3 जणांचं प्राधिकरण आहे। या प्राधिकरणापुढे जाऊन हे सगळे पुरावे मांडावे लागतील आणि त्यांनी हे पुरावे बरोबर आहे असं जर सांगितलं तरच नोटिफिकेशन काढता येईल आणि नोटिफिकेशन काढलं तरच मेंबरवर कारवाई करता येईल। म्हणजे हा पहिला कायदा असा आहे की ज्या कायद्यामध्ये एखाद्याला दोषारोप ठेवायच्या आधी किंवा एखाद्याला पकडायच्या आधी पहिले आपण न्यायालयाकडे चाललो आहे, पहिले न्यायालयाची परवानगी घेतोय, न्यायालयीन व्यवस्थेची परवानगी घेतोय की बाबा हे बघा आमच्याकडे पुरावे आहेत आणि त्या पुराव्याच्या आधारावर जर त्यांना वाटलं की पुरावे बरोबर आहेत तर ते परवानगी घेतील, तर नोटिफिकेशन कन्फर्म होईल। नोटिफिकेशन कन्फर्म झालं तर पुढची कारवाई काय? तर मग बँड ऑर्गनायझेशन, जसं सिमी बॅन झाली मागच्या काळामध्ये, आता सिमी जेव्हा बॅन झाली, सिमी तर UAPA मध्ये झाली, पण सिमी जेव्हा बॅन झाली त्यावेळी UPAचं सरकार होतं। सिमी बॅन झाल्यानंतर त्याचे ऑफिसेस अटॅच झाले, सिमीमध्ये जे काम करत होते त्या लोकांना त्या ठिकाणी अटक करण्यात आली, ऍक्टिव्ह केडरला अटक करण्यात आली, जे त्याला फायनान्सिंग करत होते त्यांना त्या ठिकाणी अटक करण्यात आली। मग आपल्या लक्षात आलं की सिमीचं स्वरूप बदलून त्यांनी PFI तयार केलाय, मग त्याच्यावर आपण अशा प्रकारची कारवाई केली। असंच याच्यामध्ये कोणालाही उचलून अटक करता येणार नाही। त्या संघटनेच्या विरुद्ध या प्रकारचे पुरावे सापडल्यानंतर त्या फोरम पुढे जावं लागेल, त्या फोरमची मान्यता घ्यावी लागेल, ती मान्यता घेतल्यानंतर त्यांनी मान्यता दिली तर कारवाई करता येईल आणि त्यांनी मान्यता दिल्यानंतर 1 महिन्यापर्यंत त्या संघटनेला मुभा आहे की ते हायकोर्टात जाऊ शकतात। म्हणजे एवढ्या मोठ्या फोरम नंतरही त्यांना हायकोर्टात जायची मुभा आहे। आणि आपण एक लक्षात घेतलं असेल तर देशामध्ये जेवढे विशेष कायदे आहेत या सगळ्या विशेष कायद्यामध्ये फर्स्ट ज्युरिडिक्शन हायकोर्टाला आहे, म्हणून ते विशेष कायदे आहेत। जर आपण नॉर्मल कायदा केला तर फर्स्ट ज्युरिडिक्शन सेशन कोर्टाला देतो, GMFCला देतो, पण स्पेशल कायदा केला तर फर्स्ट ज्युरिडिक्शन आपण हायकोर्टाला देतो। तशा प्रकारचं याचं हायकोर्टाला ज्युरिडिक्शन दिलेलं आहे। त्यामुळे कोणालाही तुम्ही उचलून काही करून टाकलं असं नाहीये। समजा या 3 लोकांच्या बेंचने आपल्याला अलाउ केलं आणि आपण नोटिफिकेशन काढलं, पुन्हा हायकोर्टाची स्क्रुटिनी आहे त्याच्यावर की जे हायकोर्ट पुन्हा एकदा त्या ठिकाणी या 3 लोकांनी केलेलं बरोबर आहे की नाही बघणार आहे आणि त्यानंतर ही सगळी कारवाई या ठिकाणी होणार आहे। त्यामुळे कुठेही राज्य सरकारला अब्यूज करणं, पॉवर अब्यूज करणं, पोलिसांना पॉवर अब्यूज करणं, अशा प्रकारची कुठेही त्या ठिकाणी व्यवस्था नाही आहे। अतिशय बॅलेन्स्ड अशा प्रकारचा कायदा केलेला आहे आणि मी हे सांगतो आणि दाव्याने सांगतो, इतर 4 राज्यांमध्ये जो कायदा केलाय त्यापेक्षा प्रोग्रेसिव्ह कायदा आपला आहे। इतर 4 राज्यांमध्ये इतका लिवे दिलेला नाहीये, पण आपण, कारण आपल्याला कोणाला त्रास देण्याकरता कायदा करायचा नाहीये, पण भारताच्या संविधानाच्या विरुद्ध आपल्याच लोकांना जे लोक ब्रेनवॉश करतायत त्यांच्यावर कारवाई करणं ही आपली काळाची गरज आहे। आणि म्हणून आणि आत्ता एक्झिस्टिंग कायदे
अशा प्रकारची जागा त्या ठिकाणी आपल्याला देत नाही आहेत. मागच्या काळामध्ये काही लोकांनी सांगितलं की पत्रकारांनी तुमच्या विरोधात लिहिलं तर तुम्ही त्यांना पकडाल. मग आम्ही पत्रकारांच्या सोबत संघटनांना बोलवलं आणि त्यांच्यासमोर आम्ही एजी साहेबांना बसवलं, लॉ सेक्रेटरीला बसवलं, सगळ्यांना बसवलं आणि त्यांना सांगितलं तुम्ही विचारा यांना प्रश्न, क्लॉज बाय क्लॉज प्रश्न विचारा. आणि त्यांचंही समाधान झालं की कुठल्याही पत्रकारावर कारवाई करता येत नाही, कुठल्याही राजकीय नेत्यावर कारवाई करता येत नाही आणि ज्यांच्यावर कारवाई करायची त्यांच्यावरही कारवाई ही थर्ड फोरमनी, ज्याच्यामध्ये जजेस आहेत त्या फोरमनी मान्यता दिल्यानंतरच ती करता येते. अशा प्रकारची कारवाई झाल्यामुळे मला असं वाटतं की याबद्दलचे सगळे संभ्रम आणि याच्या पाठीमागची भूमिका, आणि मी पुन्हा सांगतो की ही काही आमची राजकीय भूमिका नाही, ही भूमिका सक्सेसिव्ह गव्हर्नमेंटनी मांडलेली आहे. आणि हे जे 4 कायदे झाले, कुठे TDPचं सरकार आहे, कुठे काँग्रेसचं सरकार आहे, कुठे आपल्या पटनायक साहेबांचं सरकार आहे, त्यामुळे देशाच्या व्यवस्थेवर घाला घालणारे लोक ज्यावेळी असतात आणि त्यांच्या विरुद्ध कारवाई करायची असते त्यावेळी कडक कायदे करावेच लागतात, त्याशिवाय होत नाही. आता शेवटी आपण मकोकाचा कायदा केला. मकोकाच्या कायद्यामध्ये मला सांगा तुम्हाला डिस्ट्रिक्ट कोर्टात जाता येतं का? मकोकाच्या कायद्यामध्ये तर त्या ठिकाणी आपण ज्युडिशियल इंटरव्हेन्शन ठेवलं नाही आहे, वरिष्ठ अधिकारी पोलिसचाच मान्यता देतोय. पण इथे असं नाही केलं आपण. या ठिकाणी आपण थर्ड पार्टी ठेवलेली आहे, इंडिपेंडंट पार्टी ठेवली आहे की जी या संदर्भातला निर्णय देणार आहे. म्हणून माझी या सभागृहाला विनंती आहे की या कायद्याचा कुठलाही दुरुपयोग होणार नाही, ती करण्याची आमची मानसिकता नाही. हा कायदा देशाच्या सुरक्षिततेकरता, महाराष्ट्राच्या सुरक्षिततेकरता आणि भारतीय संविधानाच्या संदर्भात जे युद्ध पुकारू इच्छितात त्यांच्या विरुद्ध तयार केलेला कायदा आहे. आणि म्हणून या कायद्याला, या बिलाला या सभागृहाने एकमताने मान्यता द्यावी अशा प्रकारची मी आपल्याला विनंती करतो. जनसुरक्षा कायद्याच्या विधेयकाच्या चर्चेत सन्माननीय भास्करराव जाधव, त्याचप्रमाणे या ठिकाणी श्री रोहित पवार, श्री वरुण सरदेसाई, श्री विश्वजित कदम, आमचे श्री निकोले, श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार, श्री नानाभाऊ पटोले या सर्व सन्माननीय सदस्यांनी सहभाग घेतला. काही शंका देखील, सॉरी नितीन राऊत, नाही घेतलं तुमचं नाव, पहिलं नाव तुमचंच आहे, सॉरी चुकत राहिलं, सुरुवातच नितीन राऊत साहेबांनी केली त्यामुळे त्यांचं नाव घ्यायचं राहिलं. सन्माननीय नितीन राऊत साहेब असं सर्वांनी सहभाग घेतला आणि काही शंका देखील त्या ठिकाणी उपस्थित केल्या. पहिल्यांदा तर हा कायदा कुठल्याही डाव्या विचाराच्या पक्षाच्या विरुद्ध नाही. मी आपल्याला एक सांगू इच्छितो की त्यातनं 2-3 प्रश्नाची उत्तरं येतील. हा जो पक्ष आहे भारत की कम्युनिस्ट पार्टी माओवादी, हा कधी बॅन झाला माहिती आहे का? हा झाला 2009 साली. आणि 2009 साली हा बॅन करावा याचं नोटिफिकेशन काढण्याकरता तेव्हाच्या केंद्र सरकारने, जी कम्युनिस्टांचं गव्हर्नमेंट होतं बंगालचं, त्यांना सांगितलं, बुद्धदेव भट्टाचार्यजींना, आणि बुद्धदेव भट्टाचार्यजींनी याचं ओरिजिनल नोटिफिकेशन काढलं ज्यातनं ही पार्टी बॅन झाली. त्यामुळे जर कायदा हा डाव्या विचारांच्या विरुद्ध असता किंवा डाव्या पार्ट्यांनी काम करू नये म्हणून असता तर बुद्धदेव भट्टाचार्य, जे आपल्याला कल्पना आहे की CPI आणि CPMच्या संयुक्त सरकारचे मुख्यमंत्री होते, त्यांनी कशी ही पार्टी बॅन केली असती? आणि मग हा कशात केला? मगाशी नानाभाऊंचा प्रश्न आला की आता तुम्हाला कायदा का करावा लागतोय, तर त्यावेळी हा केला UAPA मध्ये. पण UAPA मध्ये बॅन करत असताना UAPAचा एक घटक असा आहे की ऍक्टिव्ह व्हायलेंट ऍक्टिव्हिटी घडली असली पाहिजे. आणि त्यावेळी या संघटनेने ऍक्टिव्ह अशा प्रकारे एक नरसंहार केला होता.
आणि म्हणून UAPA मध्ये ते बसले, UAPAच्या व्याख्येत बसले आणि या ठिकाणी त्यांच्यावर बॅन आला. म्हणून पहिला तर मुद्दा लक्षात घ्या की कुठल्याही डाव्या संघटनेवर नाहीये. आणि मगाशी हा देखील मुद्दा आला. रोहित पवारजी म्हणाले की कडवी डावी. मी आपल्याला सांगू इच्छितो, बोली भाषेतले शब्द आणि कायद्यातले शब्द या दोनमध्ये फरक असतो. जसं आपल्याला माहिती आहे की कायद्यामध्ये शॅल आणि मे या दोन शब्दांमधला फरक आहे की ज्याच्यामध्ये एका शब्दाचा अर्थ करावाच लागेल आणि एका शब्दाचा अर्थ केलं तरी चालेल. कायद्यामध्ये प्रत्येक शब्दाचा अर्थ असतो. तर ही जी काही डावी कडवी विचारसरणी असा जो शब्द कॉइन झाला आहे, हा या वेगवेगळ्या कायद्यांमध्ये कॉइन झालेला आहे. हा ज्यावेळेस या पार्टीला बॅन केलं 2009 साली त्यावेळेस कॉइन झालेला हा शब्द आहे. आणि आता माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये जेवढ्या केसेस झाल्या त्या केसेसमध्येही याला लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम म्हणजेच मराठीमध्ये कडवी डावी विचारसरणी अशा प्रकारे त्याला मानण्यात आलेला आहे. आणि म्हणून CPI मार्क्सिस्ट, CPM यांचा याच्याशी काही संबंध नाही. हे पक्ष जरी आमच्या विचारधारेपेक्षा वेगळे असले तरी या पक्षाच्या नेत्यांबद्दल आम्हालाही आदर आहे. आणि या भारतामध्ये सैद्धांतिक राजकारण करणारे काही नेते जर आपण बघितले तर त्याच्यामध्ये आपल्याला CPI किंवा CPM मधले नेते पाहायला मिळतात. आणि म्हणून त्यांचा आदर आपल्यालाही आहे. आणि म्हणून पहिल्यांदा डोक्यातनं काढून टाका की त्यांच्या विरुद्ध हा कुठल्याच डाव्या विचाराच्या पक्षांच्या विरुद्ध नाही. दुसरं, जसं मी सांगितलं की मग अशी काही प्रश्न विचारले, शिक्षकांचा मोर्चा, शेतकरी आंदोलन किंवा डाव्या विद्यार्थी संघटनेने केलेलं आंदोलन, कायद्याच्या विरोधात केलेलं आंदोलन, याच्यामध्ये पहिल्यांदा आपण एक लक्षात ठेवा की अशा प्रकारचं कुठलंही आंदोलन झालं तरी ते करण्याचा सगळ्यांना अधिकार आहे. आणि अशा आंदोलनामध्ये हिंसा झाली तर त्याला हा कायदा लागणार नाही, त्याला BNS लागेल, त्याला BNS लागेल. कारण हा कायदा व्यक्तीच्या विरुद्ध नाही आहे, हा कायदा संघटनेच्या विरुद्ध आहे. आणि आपण जे काही डेफिनेशन्स मधला एक एक भाग वाचला, कायदा तसा नाही वाचा, कायद्याला एंटायरिटीमध्ये वाचावं लागतं. या डेफिनेशन्स त्यातला एक एक भाग आहे, त्याला एंटायरिटीमध्ये वाचावं लागतं. जसं अध्यक्षांनी कारणे आणि उद्दिष्ट सांगितलं, त्या कारणे आणि उद्दिष्टाच्या परिप्रेक्ष्यामध्ये तुम्हाला कायदा वाचावा लागतो. आणि म्हणून अशा प्रकारची कुठली घटना झाली याच्यामध्ये महत्वाचं काय आहे, एखाद्या संघटनेचं उद्दिष्टच अशा प्रकारचं काम करणं असलं तर त्याच्यावर बंदी आहे. जर एखादी संघटना आणि जसं मगाशी नानाभाऊ म्हणाले किंवा जयंतराव म्हणाले, मी पण हे मानणाऱ्यांपैकी आहे की जन्मभर आम्ही इकडे नाही आहोत, कधी तिकडे आहोत कधी इकडे आहोत. त्यामुळे उद्याला जर कायदा असा केला की ज्यातलं विरोधकांचं तोंड दाबता येईल, माझं त्या जीवनातले जास्त वर्ष विरोधी पक्षात गेले, सत्तारूढ पक्ष आता पाहायला लागलो आम्ही, विरोधी पक्षात जास्त काळ गेलाय. आणि तुम्हाला माहिती आहे की विरोधी पक्षात मी जास्त खतरनाक आहे, त्यामुळे मला इथेच राहू द्या, इकडे चांगला आहे. आणि म्हणून अशा प्रकारे कुठलाही मोर्चा काढल्यामुळे किंवा एखाद्या कायद्याचा विरोध केला याकरता नाही, तर राज्यघटनेने जे काही कायदे केलेले आहेत ते उलथून टाकायचे. आम्हाला राज्यघटना मान्य नाही, आम्हाला राज्यघटनेने दिलेल्या संस्था मान्य नाहीत, आम्ही त्याला मानत नाही, संसद आम्ही मानत नाही, अशा प्रकारे राज्यघटनेच्या विरुद्ध ज्यावेळी एखाद्या संघटनेचं मोटोच आहे की तयार केलेल्या संस्था या डिमोनाइज करायच्या,
आणि त्याच्या विरुद्ध बंड उभं करायचं, या मोटोने ज्या संस्था तयार होतात. आता एखाद्या कायद्यामध्ये विरोधी पक्षाचं मत वेगळं असतं, सत्तारूढ पक्षाचं मत वेगळं असतं. याचा अर्थ तुम्ही काय विरोधी पक्षावर या कायद्याच्या अंतर्गत कारवाई करणार का? त्यामुळे आपण कायदा वाचताना तो एंटायरिटीमध्ये वाचावा लागतो. आणि कुठलाही कायदा आपण ज्यावेळेस करतो त्यावेळी त्याचं इंटरप्रिटेशन करताना सर्वोच्च न्यायालयाने वेगवेगळ्या वेळी गेलेले जे निर्णय असतात त्या निर्णयाच्या आधारावर, हे आपण आता मगाशी नितीन राऊत साहेबांनी सांगितलं की राईट टू लिबर्टी, राईट टू प्रॉपर्टी, राईट टू लाईफ हे सर्वोच्च मानलेले आहेत. पण हे सर्वोच्च मानत असताना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की नो लिबर्टी इज ॲब्सोल्यूट. तुमची लिबर्टीची डेफिनेशन काय आहे? तर माझ्या लिबर्टीला कुठलीच सीमा नाही, पण त्याच वेळी माझी लिबर्टी ही जर भास्करराव जाधवांच्या लिबर्टीवर आक्रमण करत असेल, अजितदादांच्या लिबर्टीवर आक्रमण करत असेल, तर त्यांनाही संविधानाने अधिकार दिलाय की त्यांची लिबर्टी ही त्या ठिकाणी पूर्ण आहे, त्याच्यावर कोणाला आक्रमण करायचा अधिकार नाही आहे. आणि म्हणून हे जे कायदे आहेत हे कायदे करत असताना ॲब्सोल्यूट लिबर्टीवर म्हणजे स्वातंत्र्याचा स्वैराचार होऊ नये या दृष्टीने एक आलेले कायदे आहेत. आणि म्हणून संविधानाने ही परमिशन आपल्याला दिली आहे. आणि या संदर्भात आपण जर वेगवेगळे सर्वोच्च न्यायालयाचे गाजलेले निर्णय बघितले तर त्याच्यामध्ये याची डेफिनेशन सर्वोच्च न्यायालयाने अतिशय चांगल्या पद्धतीने केलेली आहे. आणि म्हणूनच मला असं वाटतं की एखाद्या कॉमन माणसाने कदाचित तुकड्यांमध्ये हे वाचलं तर त्याचा असा समज होऊ शकतो. पण म्हणून मी तुम्हाला सांगतो की एखाद्या दुसऱ्या कायद्यामध्ये असलेली कुठली तरतूद ही एखाद्या व्यक्तीने केलेल्या चुकीकरता लागू राहील, पण संघटना ज्यावेळेस एका इंटेंटनी अशा प्रकारची चूक करेल त्यावेळी हा कायदा त्या ठिकाणी लागू असेल. आणि हे 4 राज्याचं उदाहरण आहे. आपल्यापेक्षा कडक कायदा करूनही आजपर्यंत या 4 राज्यांनी मिळून 48 संघटनांना बॅन केलेला आहे. 48. त्यामुळे तिथेही वेगवेगळ्या पक्षाची सरकार आली, पण कोणी दुसऱ्या पक्षाच्या संघटनेला बॅन केलं नाही, कोणी दुसऱ्या एखाद्या CPI किंवा त्यांच्या डाव्या आघाडीच्या विचारसरणीला बॅन केलेलं नाही. आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या माहिती करता म्हणजे जसं मूळ बॅन हा कम्युनिस्ट सरकारने टाकला, तसं आंध्र प्रदेशमध्ये आपल्याला कल्पना आहे स्वतः चंद्राबाबू नायडू हे वर्षानुवर्ष डाव्या विचारसरणीचे राहिले आहेत. ते स्वतः सांगतात की मी कम्युनिस्ट आहे, मी डाव्या विचारसरणीचा आहे. त्यांनी सातत्याने त्यांच्या सरकारला पाठिंबा डाव्या विचारसरणीचा राहिला. त्यामुळे मला असं वाटतं की याला दुसऱ्या नजरेतनं पाहणं हे चुकीचं ठरेल. विश्वजित कदम यांनी जे सांगितलं की पैसा पुरवला म्हणून, असं नाही आहे. पैसा पुरवताना तुमचा इंटेंट काय महत्वाचा आहे. मला माहितीच नाही, एखादी संस्था गोंडस नावाने चाललेली आहे आणि म्हणून ते माझ्याकडे आले, मला नाटक करायचं म्हणून माझ्याकडनं पैसा घेतला, याच्यावर माझ्यावर कारवाई होत नाही. पण मला हे माहिती आहे की ही संस्था देशविघातक कार्य करणार आहे आणि तरी देखील जर मी त्याला पैसा दिला असा पुरावा असेल तर माझ्यावर याच्या अंतर्गत कारवाई होईल. सहज कोणी कोणाला पैसे दिले म्हणून या ठिकाणी कारवाई होणार नाही, हे देखील मला निश्चितपणे लक्षात आणून द्यायचं आहे. आणि म्हणून सोशल मीडियाचा विषय आला. आता आपल्याला ही कल्पना आहे की आजही IT ऍक्ट प्रमाणे एखादी फेक न्यूज तुम्ही फॉरवर्ड केली तर ती न्यूज ओरिजिनेट करणाराही दोषी आहे आणि प्रत्येक व्यक्ती जो फॉरवर्ड करेल तोही दोषी आहे. आता याच्यामध्ये तुम्ही जो मुद्दा या ठिकाणी मांडला मगाशी, असं जर कोणी केलं तर त्याला हा कायदा लागणार नाही, त्याला IT ऍक्ट लागेल. पण एखादी संघटना सातत्याने इंटरनेटचा उपयोग करून भारत विरोधी सरकार म्हणजे जी काही राज्यघटना आहे त्याच्या विरोधी अजेंडा चालवत असेल, याच्या विरुद्ध बंड पुकारा, शस्त्र हातामध्ये घ्या, हे उलथवून टाका, अशा प्रकारचा प्रोपोगंडा करत असेल आणि संवैधानिक संस्थांच्या विरुद्ध
लोकांना बंड पुकारायला सांगत असेल तर अशा संघटनेवर कारवाई होईल. अशा संघटनेवर जेव्हा कारवाई होईल आणि ती बॅन होईल त्यावेळी अशा पद्धतीनं त्यांच्यावर कारवाई होईल. मग अशी रोहित पवार असं म्हणाले. खरं म्हणजे आपण असं लक्षात घ्या की याच्यामध्ये आपण साधारणपणे ज्यावेळी हे मंडळ ज्या मंडळापुढे जायचं आहे ते नेमू त्यावेळी पहिले आपण माननीय उच्च न्यायालयाला पत्र लिहिणार की आम्हाला सिटिंग जज द्या आणि त्यांनी जर तो दिला नाही तर त्यांच्याकडनं आपण रिटायर्ड जजेसची नावं घेतो आणि त्यातनं आपण अपॉइंट करतो. त्याच्यामुळे हा काही मुख्यमंत्र्याला वाटला म्हणून अपॉइंट केला असं नाहीये. म्हणून त्याच्यामध्ये कुठे विरोधी पक्षनेता किंवा मुख्यमंत्री कोणीच अपॉइंटमेंटमध्ये नाही आहे याच्या. आणि म्हणून मला असं वाटतं की आज हे जे काही हायकोर्टचे जज आहेत, जे डिस्ट्रिक्ट कोर्टाचे जज आहेत, या सगळ्यांना उद्याला स्क्रुटिनीला समोर जायचं आहे ना. 30 दिवसामध्ये हायकोर्टामध्ये त्याच्या विरुद्ध प्रतिवेदन करण्याची आपण मुभा दिलेली आहे. आज जर यांनी चुकीचा निर्णय दिला तर 30 दिवसांनी त्यांची त्या ठिकाणी त्यांच्यावर स्ट्रिक्चर्स देखील पास होऊ शकतात. सुधारणेमध्ये असला असेल याचा अर्थ जे जे चांगलं सांगितलं ते ऐकलं की नाही. इंटेन्शन बघा आमचं, आम्हाला काही कुठं लादायचं नाहीये. म्हणून मला पुन्हा एकदा लक्षात आणून द्यायचं आहे की कुठलंही आंदोलन करण्याचा अधिकार, सरकारच्या विरुद्ध बोलण्याचा अधिकार, सरकारच्या विरुद्ध एखाद्या कायद्याच्या विरुद्ध बोलण्याचा अधिकार कुठल्याही अधिकारावर याच्यामुळे घाला आलेला नाही. पण जे लोक संघटितदृष्ट्या राज्यघटनेने स्थापित केलेल्या व्यवस्थेला या ठिकाणी नकारतायत आणि तशा प्रकारची नकारात्मकता ही लोकांमध्ये तयार करतायत, अशा संघटनांना बॅन करण्याकरता आपल्याकडे कुठलाही कायदा नसल्यामुळे हा कायदा आणलेला आहे. मी या सभागृहाला आश्वस्त करतो की या कायद्याचा कुठलाही गैरवापर या ठिकाणी आम्ही होऊ देणार नाही, तो होणार नाही. या सभागृहाला आश्वस्त करतो आणि सुधीर भाऊंचे आभार मानतो की सुधीर भाऊंनी या ठिकाणी नाही, ते मी सुधीर भाऊंचं ऐकणार नाही. म्हणजे भत्ता वगैरे चालू करण्याचं ऐकणार नाही असं मी म्हणत नाही. पण ते जे म्हणतात की मला काहीच बनवू नका पण भत्ता द्या, मला काहीच देऊ नका पण भत्ता द्या, हे जरी सभागृहाच्या पटलावरनं काढलं जाणार नाही असं अध्यक्षांनी सांगितलं असलं तरी आमच्या मानस पटलावर सुधीर भाऊंचं जी काही जागा आहे ती फार वरची आहे. त्याच्यामुळे योग्य वेळी योग्य अशी जागा त्यांना मिळेल आणि त्यांनी जे सजेशन दिलेले आहे. मुख्यमंत्री महोदय, फार वरची जागा द्यायचा विचार करू नका. अध्यक्षांच्या जागेला कुठलाही धोका नाही आणि म्हणून बाकी त्यांनी जे सजेशन दिलेले आहेत आणि त्यांनी आणि नाना भाऊंनी जी व्यथा, खरं म्हणजे नक्षलवादी जो काही ग्रस्त भाग आहे त्या भागातली जी काही व्यथा ही मांडलेली आहे, निश्चितपणे ती गंभीरच आहे. म्हणून त्यांचे देखील मी आभार मानतो आणि आपण या सभागृहाने हे जे काही बिल आहे हे एकमताने मान्य करावं अशा प्रकारची विनंती करतो. प्रश्न असा आहे की दोन्ही सभागृहांच्या संयुक्त समितीच्या प्रतिवृत्तानुसार असलेल्या सन 2024च्या विधानसभा विधेयक क्रमांक 33 महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक 2024 विचारात घ्यावे का? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होय ते बहुमत आहे, होय ते बहुमत आहे. दोन्ही सभागृहांच्या होयचे एकमत आहे, होयचे एकमत आहे. दोन्ही सभागृहांच्या संयुक्त समितीच्या प्रतिकृतीनुसार असलेल्या विधेयक विचारात घेण्यात येत आहे.
आता विधेयक खंडशः विचारात घेण्यात येईल. खंड 2 ते 18, खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य विधेयकाचे भाग समजण्यात यावेत. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. खंड 2 ते 18, खंड 1 होयचे एकमत आहे, होयचे एकमत आहे. खंड 2 ते 18, खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य विधेयकाचे भाग झाले. मंत्री महोदय. माननीय अध्यक्ष महोदय, दोन्ही सभागृहाच्या संयुक्त समितीच्या प्रतिवृत्तानुसार असलेले सन 2024चे विधानसभा विधेयक क्रमांक 33 महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक 2024 संमत करावे असा आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो. प्रस्ताव असा आहे की दोन्ही सभागृहांनी संयुक्त समितीच्या प्रतिवृत्तानुसार असलेले सन 2024चे विधानसभा विधेयक क्रमांक 33 महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा विधेयक 2024 संमत करावे. प्रश्न असा आहे की दोन्ही सभागृहांनी संयुक्त समितीच्या प्रतिवृत्तानुसार असलेल्या सन 2024चे विधानसभा विधेयक क्रमांक 33 महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा विधेयक 2024 संमत करावे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे एकमत आहे, होयचे एकमत आहे. विधेयक संमत झाले. तुम्ही एकमत म्हणालात ना? चला ठीक आहे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. विधेयक संमत झाले.